तर शकुंतलाजी तिच्या नवऱ्याला म्हणतात, कारण मला तुझे कैदी बनवून जगायचं नव्हतं. प्रतापसिंह हळूहळू टाळ्या वाजवत हसला. आणि तरीही इतक्या वर्षांनंतर मी पुन्हा आलो आहे तुझ्या आयुष्यात आणि तुझ्या कुटुंबाच्या आयुष्यात. विक्रम पुढे आला आणि आजींसमोर उभा राहिला. त्याच्या मुठी घट्ट आवडल्या होत्या. आम्हाला तुझा एकही शब्द ऐकायचा नाही. इथून निघून जा. प्रतापसिंह हसला. अरे बाळा, मी इथे पुन्हा भेटायला आलो नाही. त्याचा आवाज थंड झाला. मी इथे सूट घ्यायला आलो आहे. दरम्यान खन्ना हवेलीत धर्मराज रागाने फेऱ्या मारत होता. त्या अनोळखी फोन करणाऱ्याचे शब्द अजूनही त्याच्या कानात घुमत होते. कोणीतरी तुझे गुपितही जाणतो. तेवढ्यात त्याचा सहाय्यक घाईघाईने आत आला. सर, तुम्हाला हे पाहायला हवं. धर्मराजने फाईल हिसकावून घेतली आणि कागद चाळू लागला. क्षणात त्याचा चेहरा फटक पडला. हे कोणी केलं? हे कोणाला कसं कळलं? सहाय्यक कळखळत म्हणाला, आम्हाला माहीत नाही सर, पण ते सगळं उघड करण्याची धमकी देत आहेत. धर्मराजचं जणू जगच कोसळलं. इतकी वर्ष त्याने फसवणुकीवर आपलं साम्राज्य उभारलं होतं, पण आता कोणीतरी त्याचं सर्वात मोठं गुपित शोधलं होतं आणि ते त्याला नष्ट करायला तयार होते. आजींनी खोल श्वास घेतला आणि ठाम आवाजात विचारलं, तुला काय हवं आहे प्रतापसिंह? प्रतापसिंह हसला. मला जे माझं आहे ते. राघवचा आवाज चढला. इथल्या कोणत्याही गोष्टीवर तुझा हक्क नाही. प्रतापसिंहाने मान वाकवली. खरंच? कायद्याने तर आहे, कारण शकुंतला आणि माझा कधीच घटस्फोट झाला नाही. खोलीत क्षणात स्तब्ध शांतता पसरली. आजींच्या अंगातून रक्तच गोठलं. विक्रम कठोर आवाजात म्हणाला, तू खोटं बोलतोयस. प्रतापसिंहाने एक कायदेशीर कागद टेबलावर फेकला. स्वतःच बघ. विक्रमने तो कागद उचलला. त्याचे हात थरथरत होते. तो वाचत म्हणाला, आजी, यात लिहिलं आहे की तुम्ही अजूनही कायद्याने याच्याशीच लग्न केलेलं आहे. संपूर्ण कुटुंब धक्क्याने आजीकडे पाहत होतं. धर्मराजचा हल्ला आधीच शर्मा कुटुंबाला हादरवून गेला होता, पण हे तर त्यांना कायमचं तोडू शकत होतं. भूतकाळ परत आला होता. आठवण म्हणून नाही, तर सगळं नष्ट करणाऱ्या वादळासारखा. शांतिनिवास जणू युद्ध सुरू होण्याआधीच रणांगणासारखा शांत उभा होता. आजी अजूनही कायदेशीररित्या विवाहित होत्या. हे सत्य बॉम्बसारखं कोसळलं होतं. विक्रमचे हात थरथरत होते. आजी, हे खरं आहे का? आजींचा कसा कोरडा पडला. मला माहीत नव्हतं. मला वाटलं होतं की मी त्याच्यापासून खूप वर्षांपूर्वीच मुक्त झाले आहे. प्रतापसिंह हसला. पण तसं झालं नाही. म्हणजेच तू उभारलेलं सगळं, ही मालमत्ता, हे कुटुंबाचं नाव, तांत्रिकदृष्ट्या माझंही आहे. खोलीत धक्क्याचे आवाज उठले. मोठे काका पुढे आले. त्यांचा आवाज कठोर होता. या कुटुंबावर तुझा कोणताही हक्क नाही. प्रतापसिंहाच्या डोळ्यांत अंधार उतरला. कायद्याने आहे आणि मी ते सिद्ध करू शकतो. त्याने अजून एक फाईल टेबलावर फेकली. जर मी हे कोर्टात नेलं तर शकुंतला, तू संपशील. तुझं नाव, तुझा सन्मान, सगळं. आजीने मुठी घट्ट आवडल्या. तू मला कमी समजतोयस प्रतापसिंह. हे साम्राज्य मी तुझ्याशिवाय उभारलं आहे आणि तुझ्याशिवायच त्याचं रक्षण करेन. प्रतापसिंह हसला. पाहूया शकुंतला, पाहूया. दरम्यान खन्ना हवेलीत धर्मराज आपल्या अभ्यासिकेत बसला होता. त्याचा चेहरा पांढरा पडला होता. त्या अनोळखी शत्रूने पुन्हा एक संदेश पाठवला होता. एक लिफाफा, आत एक फोटो, त्याचा स्वतःचा, आणि त्याच्यासोबत असा एक माणूस ज्याला तो खूप वर्षांपूर्वी मृत समजत होता. धर्मराजचे हात थरथरले. नाही, हे शक्यच नाही. त्याचा सहाय्यक घाबरत म्हणाला, सर, आपल्याला काही काळजी करण्यासारखं आहे का? धर्मराजच्या डोळ्यांत भीती चमकली. हे कोणी पाठवलं ते शोध, आत्ताच. त्याचं साम्राज्य गुपितांवर उभं होतं आणि जर हे गुपित बाहेर आलं तर तो कायमचा नष्ट होईल. शांतिनिवासमध्ये तणाव अजून वाढला होता. विक्रम दात आवळून म्हणाला, तुला वाटतं आम्ही तुला आमच्या कुटुंबावर ताबा घेऊ देऊ प्रतापसिंह? चूक आहे तुझी. राघव त्याच्या बाजूला उभा राहिला. आजींनी या कुटुंबासाठी सगळं दिलं आहे. आम्ही त्यांच्यासाठी लढू. प्रतापसिंहाने उपहासाने हसत विचारलं, असं का? मग काय कराल जेव्हा संपूर्ण जगाला कळेल की तुमची आजी खऱ्या अर्थाने कधीच विधवा नव्हती, की तिने समाजाशी इतकी वर्ष खोटं बोललं? विक्रमचा जबडा घट्ट झाला. आम्ही कोर्टात तुझ्याशी लढू. प्रतापसिंह एक पाऊल पुढे आला. मग तयार राहा, कारण ही लढाई आता कोर्टात होणार आहे. आणि लक्षात ठेव, मी कधी हरत नाही. आजींचं हृदय जोरात धडधडत होतं. हे आता फक्त त्यांच्या भूतकाळाबद्दल नव्हतं,
हे त्यांच्या कुटुंबाच्या अस्तित्वासाठीचं युद्ध होतं. त्या आपल्या नातवांकडे पाहत म्हणाल्या, आपण त्याला जिंकू देणार नाही. शेवटपर्यंत लढू. विक्रमने मान हलवली. आणि आपण जिंकू. पण मनाच्या खोलवर आजींना माहीत होतं की ही लढाई आता फक्त सुरू झाली होती आणि पुढची चाल त्यांनाच खेळावी लागणार होती. न्यायालयात एक लढाई, घरात एक युद्ध आणि प्रत्येकाच्या मनात एक वादळ. शांतिनिवासमध्ये संपूर्ण कुटुंब शांत बसलं होतं. प्रतापसिंहच्या धमकीचं ओझं काळ्या ढगासारखं हवेत लटकत होतं. आजी, ज्या नेहमी कुटुंबाचा सर्वात मजबूत आधार होत्या, त्या आपल्या मुलांकडे आणि नातवांकडे पाहत म्हणाल्या, जर आपण ही केस शहाणपणाने लढलो नाही तर प्रतापसिंह आपलं उभारलेलं सगळं नष्ट करेल. विक्रमने जबडा घट्ट केला. मग आपण लढू. कोर्टात सिद्ध करू की तुम्ही कधीच खऱ्या अर्थाने त्याची पत्नी नव्हत्या. पण कसं? मोठे काका विचारत म्हणाले. कागदांनुसार तर आजींचा कधीच घटस्फोट झाला नाही. तेवढ्यात शांतता भंग झाली. अंजली बोलली, कदाचित आपल्याला घटस्फोट सिद्ध करण्याची गरजच नाही. कदाचित आपल्याला हे सिद्ध करावं लागेल की प्रतापसिंह कधीच कायदेशीररित्या त्यांचे पती नव्हते. सगळ्यांच्या नजरा अंजलीकडे वळल्या. आजींच्या कपाळावर आठ्या पडल्या. तुझा नेमका अर्थ काय आहे सुनबाई? अंजलीने खोल श्वास घेतला. त्यावेळी तुमचं लग्न अधिकृतपणे नोंदणी झालं होतं का? त्याचा काही कायदेशीर पुरावा होता का? आजींचे डोळे मोठे झाले. त्यांनी त्या भयानक दिवसांची आठवण काढली. नाही, ते लग्न एका छोट्या मंदिरात झालं होतं. ना अधिकृत साक्षीदार, ना फोटो. त्या हळू आवाजात म्हणाल्या. त्या लग्नाची कोणतीही नोंदणी नव्हती. विक्रमच्या डोळ्यांत आशेची चमक आली. मग आपल्याकडे एक संधी आहे. दरम्यान खन्ना हवेलीत धर्मराज आपल्या भव्य कार्यालयात एकटाच बसला होता. त्या रहस्यमय शत्रूने पाठवलेला फोटो अजूनही त्याच्या टेबलावर पडला होता. विस्कीचा घोट घेताना त्याचे हात थरथरत होते. त्याचा सहाय्यक आत आला. सर, अजूनही आम्हाला फोटो कोणी पाठवला ते समजलेलं नाही, पण आणखी एक संदेश आला आहे. धर्मराजचे डोळे मोठे झाले. आणखी एक? सहाय्यक थोडा थांबला. यावेळी एक पत्र आहे आणि सर, ते तुमच्या भूतकाळाबद्दल आहे. धर्मराजने पत्र हिसकावून उघडलं. त्याचं हृदय जणू थांबलंच. पत्रात लिहिलं होतं, तुला वाटलं तू मला जमिनीत गाडून टाकलं, पण मी अजून जिवंत आहे आणि मी तुझ्याकडे परत येतो आहे. आर. धर्मराजच्या हातातला ग्लास तुकडे तुकडे झाला. नाही, हे शक्यच नाही. आर तर मेला आहे. सहाय्यक घाबरत विचारतो. सर, आर कोण आहे? धर्मराजच्या मुठी पांढऱ्या पडल्या. एक भूत, ज्याला मी खूप वर्षांपूर्वी गाडून टाकलं असं मला वाटलं होतं. पण भूतं कधीच कायमची गाडली जात नाहीत. 2 दिवसांनी शर्मा कुटुंब कोर्टात जमलं. प्रतापसिंह आत्मविश्वासाने आत आला. आजी शांत बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. न्यायाधीश आले. लढाई सुरू झाली. प्रतापसिंहचा वकील हसत म्हणाला, माझा क्लायंट त्याचा कायदेशीर हक्क मागण्यासाठी आला आहे. त्याची पत्नी शकुंतला शर्मा त्याला घटस्फोट न देता सोडून गेली. कायद्याने ती अजूनही त्याची पत्नी आहे. त्यामुळे तिच्या मालमत्तेचा अर्धा हिस्सा त्याला होतो. कोर्टात कुजबूज सुरू झाली. आजींचे वकील उभे राहिले. हरकत आहे माननीय न्यायमूर्ती. या लग्नाची अधिकृत नोंदणी असल्याचा कोणताही पुरावा नाही. कायदेशीर कागदपत्रांशिवाय हे लग्न वैध मानता येत नाही. प्रतापसिंह पुढे झुकला. त्याच्या डोळ्यात धोकादायक चमक होती. तुम्हाला पुरावा हवा आहे? त्याने एक पिवळसर झालेला कागद बाहेर काढला. मंदिरातील लग्नाचा दाखला. कोर्टात एकदम धक्का बसल्यासारखा आवाज झाला. आजींचं हृदय खाली बसलं. असा कागद अस्तित्वात आहे हे त्यांना कधीच माहीत नव्हतं. युद्धातील पहिली चाल प्रतापसिंहने जिंकली होती. शांतिनिवासमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली होती. नेहमीचा सकाळचा गोंधळ नव्हता. ना हशा, ना चहाच्या गप्पा, फक्त तणाव. आजी आपल्या खुर्चीत बसून कोर्टात दाखवलेला तो जुना मंदिराचा दाखला पाहत होत्या. त्या हळू आवाजात म्हणाल्या, मी अशा कोणत्याही कागदावर सही केलेली नाही. विक्रमने मुठी घट्ट केल्या. आजी, जर हा कागद खरा असेल तर प्रतापसिंहला तो कसा मिळाला? अंजली बोलली, हे शोधण्याचा एकच मार्ग आहे. आपल्याला त्या मंदिराची नोंद तपासावी लागेल. मोठे काका मान हलवत म्हणाले, जर प्रतापसिंह खोटं बोलत असेल तर आपण कोर्टात त्याचा पर्दाफाश करू. राघव ठाम आवाजात म्हणाला, आम्ही आमच्या कुटुंबाचा सन्मान नष्ट होऊ देणार नाही. पण मनाच्या आत आजींना माहीत होतं ही लढाई त्यांना कल्पनेपेक्षा जास्त महाग पडणार होती. खन्ना हवेलीत धर्मराज आपल्या अभ्यासिकेत एकटाच बसला होता. आरकडून आलेलं पत्र अजूनही त्याच्या टेबलावर पडलं होतं.
सिगार पेटवताना त्याचे हात थरथरत होते. तेवढ्यात त्याचा सहाय्यक आत आला. सर, आम्हाला त्या पत्र पाठवणाऱ्याबद्दल काही माहिती मिळाली आहे. धर्मराजचे डोळे एकदम वर उठले. सांग. सहाय्यक थोडा घाबरत म्हणाला. हे शक्यच नाही सर, पण पत्र पाठवणारा आहे राजवीर खन्ना. धर्मराजच्या हातातून सिगार खाली पडली. त्याचा चेहरा फकट पडला. हे अशक्य आहे. सहाय्यक गिळगिळीत आवाजात म्हणाला. सर, राजवीर खन्ना, तुमचा धाकटा भाऊ, तो जिवंत आहे. धर्मराजचं जगच कोसळलं. नाही, मी त्याला 20 वर्षांपूर्वी मारलं होतं. हे खोटं आहे. पण त्याच्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात भीतीची थंड लहर उठली. जर राजवीर खरोखरच परत आला असेल तर? दरम्यान कोर्टात प्रतापसिंह हसत बसला होता आणि त्याचा वकील आत्मविश्वासाने बोलत होता. हा दाखला माझ्या क्लायंट आणि शकुंतला शर्मा यांच्या लग्नाचा पुरावा आहे. भारतीय कायद्यानुसार ती अजूनही त्यांची कायदेशीर पत्नी आहे. आजींचे वकील उभे राहिले. माननीय न्यायमूर्ती, आम्हाला या कागदाच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी वेळ हवा आहे. न्यायाधीशांनी मान हलवली. तुमच्याकडे 3 दिवस आहेत. जर तुम्ही या कागदाला खोटं सिद्ध करू शकला नाहीत तर प्रतापसिंहचा दावा वैध मानला जाईल. प्रतापसिंह पुढे झुकला आणि हळू आवाजात आजींना म्हणाला. तुझ्याकडे 3 दिवस आहेत शकुंतला. त्यानंतर मी तुझ्याकडचं सगळं घेऊन जाईन. आजींनी त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. तू माझ्या भूतकाळातील एक चूक होतास प्रतापसिंह, पण तू माझं भविष्य बनू शकत नाहीस. युद्ध आता खऱ्या अर्थाने सुरू झालं होतं. त्या रात्री उशिरा शांतीनिवासच्या मंद प्रकाशातल्या हॉलमध्ये आजी गाढ विचारात बसल्या होत्या. मंदिरातील लग्नाचा दाखला त्यांच्या समोर टेबलावर पडला होता. अंजली शांतपणे त्यांच्या जवळ आली. आजी, आपल्याला सिद्ध करावं लागेल की हा दाखला खोटा आहे. विक्रम खोलीत फेरफटका मारत होता. अचानक तो थांबला. आजी, तुमचं लग्न ज्यांनी लावलं त्या पुजाऱ्याचं नाव आठवतं का? आजीने खोल श्वास घेतला. हो, पंडित रामनाथ. ते खूप चांगले माणूस होते, पण ते अजून जिवंत आहेत की नाही माहीत नाही. राघवच्या डोळ्यात चमक आली. जर आपण त्यांना शोधलं तर ते सांगू शकतात की खरंच ते लग्न झालं होतं की प्रतापसिंहने हा दाखला बनावट तयार केला आहे. अंजलीने फोन हातात घेतला. मला एक जुनी नोंद सापडली आहे. पंडित रामनाथ शर्मा 10 वर्षांपूर्वी निवृत्त झाले. आता ते हरिद्वारमध्ये राहतात. आजींच्या डोळ्यात पुन्हा आशेची किरण दिसली. मग आपल्याला हरिद्वारला जायलाच हवं. पण त्यांना माहीत नव्हतं, प्रतापसिंहने आधीच त्यांचा पुढचा सापळा तयार केला होता. दरम्यान खन्ना हवेलीत धर्मराज शांत बसला होता. आर म्हणजे राजवीर खन्ना. त्याच्या भावाचं नाव असलेलं पत्र त्याच्यासमोर होतं. सहाय्यक पुन्हा घाबरत म्हणाला. सर, एक मोठी समस्या आहे. कोणीतरी हे फोटो मीडियाला पाठवले आहेत. धर्मराजने फोटो पाहिले आणि त्याचा चेहरा काळवंडला. 20 वर्षांपूर्वीचे फोटो. त्यात तो उभा होता आणि त्याच्या पायाजवळ रक्ताने माखलेलं शरीर होतं. राजवीरचं शरीर. धर्मराजच्या मुठी आवडल्या. हे फोटो कोणाकडे आहेत? त्या रात्री कोणीही जिवंत राहिलं नव्हतं. सहाय्यक घाबरत म्हणाला. सर, म्हणजे राजवीर खरोखरच जिवंत असू शकतो. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच धर्मराजला भीती वाटली. कारण जर राजवीर परत आला असेल तर तो सूड घ्यायला आला होता. 2 दिवसांनी कोर्टात शर्मा कुटुंब तणावात बसलं होतं. तेवढ्यात न्यायाधीश आत आले. प्रतापसिंहचा वकील हसत म्हणाला. माननीय न्यायमूर्ती, 3 दिवसांची मुदत जवळजवळ संपली आहे. जर शर्मा कुटुंबाकडे कोणताही प्रतिपुरावा नसेल तर आम्ही आमच्या बाजूने निकाल देण्याची विनंती करतो. आजींचे वकील उभे राहिले. माननीय न्यायमूर्ती, आम्हाला त्या पुजाऱ्याचा शोध लागला आहे ज्यांनी शकुंतला यांच्या लग्नाचे विधी केले होते. प्रतापसिंहच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. न्यायाधीश म्हणाले. तो कुठे आहे? विक्रम उभा राहिला. तो येत आहे, पण अचानक कोर्टाचे दरवाजे जोरात उघडले. 2 पोलीस अधिकारी आत आले. ही सुनावणी थांबवा. न्यायाधीशांनी भुवया उंचावल्या. याचा अर्थ काय? पोलीस अधिकाऱ्याने आजीकडे पाहत सांगितलं. शकुंतला शर्मा, तुम्हाला अटक करण्यात येत आहे. कोर्टात एकदम कुजबूज आणि धक्का पसरला. आजी कठोरपणे म्हणाल्या. हे कसले वेडे आरोप आहेत? अधिकाऱ्याने एक कागद दाखवला. प्रतापसिंहने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तुम्ही तुमचं लग्न लपवून फसवणूक केली आणि बेकायदेशीरपणे संपत्ती मिळवली. प्रतापसिंह खुर्चीत टेकून हसला. तुझे 3 दिवस संपले शकुंतला. आता पाहूया तू जेलच्या आतून माझ्याशी कशी लढतेस. आजी पोलीस जीपमध्ये बसल्या होत्या. त्यांचे हात थरथरत होते, पण भीतीने नाही,
रागाने. विक्रम आणि राघव जीपच्या मागे धावत ओरडत होते, तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकत नाही, हा खोटा केस आहे. कोर्टाच्या बाहेर उभा असलेला प्रतापसिंह सगळं पाहत हसत होता. खेळ संपला शकुंतला. अंजली आजींच्या वकिलांकडे वळली. आपल्याला ही अटक थांबवावी लागेल. आपण काय करू शकतो? वकील सुस्कारा टाकत म्हणाले, आपण जामिनासाठी अर्ज करू शकतो, पण फसवणुकीच्या आरोपांमुळे वेळ लागेल. वेळ जो त्यांच्याकडे नव्हता. दरम्यान खन्ना हवेलीत धर्मराज अंधारात बसला होता. त्याच्या हातात विस्कीचा ग्लास होता. टेबलावर आरकडून आलेलं पत्र उघडं पडलं होतं. अचानक त्याचा फोन वाजला. अनोळखी नंबर. धर्मराज काही क्षण थांबला आणि मग फोन उचलला. कोण आहे? समोरून थंड आवाज आला. मी आहे भाऊ. धर्मराजच्या अंगातून रक्तच गोठलं. राजवीर? फोनच्या दुसऱ्या बाजूने थंड हसू ऐकू आलं. मला मिस केलंस? धर्मराजचा हात घट्ट झाला. तू मेला आहेस. मी तुला मारलं होतं. खरंच? तो आवाज कुजबुजला. मग मी आता तुझ्याशी कसा बोलतो आहे? धर्मराजचं हृदय जोरात धडधडू लागलं. तू कुठे आहेस? लाईन अचानक कट झाली. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. धर्मराज वळून ओरडला. कोण आहे? त्याचा सहाय्यक आत आला. सर, कोणीतरी तुमच्यासाठी एक पार्सल पाठवलं आहे. धर्मराजने पार्सल उघडलं. आत एक जुना, रक्ताने माखलेला शर्ट होता. तोच शर्ट जो राजवीरने त्या रात्री घातला होता, ज्या रात्री तो मारला गेला होता. धर्मराज मागे सरकला. जर राजवीर जिवंत असेल तर तो सूड घ्यायला परत आला होता. दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये आजी एका मंद प्रकाशाच्या कोठडीत बसल्या होत्या. इतर कैदी स्त्रिया त्यांच्याबद्दल कुजबूज करत होत्या. एक कॉन्स्टेबल त्यांना चहा देत म्हणाला, तुमच्यावर खूप मोठा आरोप आहे माताजी. आजींनी कप हातात घेतला. मी इथून बाहेर पडेन. पाहत रहा. तेवढ्यात कोठडीच्या बाहेर एक सावली दिसली. एक गंभीर आवाज आला. शकुंतला देवी, खूप वर्षांनी भेटलो आहोत. आजींनी वर पाहिलं. त्यांच्या डोळ्यात धक्का उमटला. समोर उभा होता एक असा माणूस ज्याला त्या पुन्हा कधी पाहतील असं त्यांनी कधीच विचार केला नव्हता. तू? त्या कुजबुजल्या. तो माणूस हसला. प्रतापसिंह याला वाटतं जो जिंकला आहे, पण त्याला कल्पनाही नाही मी पुढे काय करणार आहे. तो रहस्यमय साथीदार कोण होता आणि तो आता का परत आला होता? कोर्टरूममध्ये कुजबूज सुरू झाली. असं होऊच शकत नाही. प्रतापसिंह पुटपुटला. कबीरकडे भूत पाहिल्यासारखा पाहत. कबीर चौधरी शांत आणि आत्मविश्वासाने उभा होता. त्याच्या तीक्ष्ण नजरा कोर्टरूममध्ये फिरल्या आणि शेवटी प्रतापसिंहवर थांबल्या. आश्चर्य वाटलं. कबीर शांतपणे म्हणाला. प्रतापसिंगने टेबलवर हात आपटला. हा काहीतरी डाव आहे. कबीर चौधरी 20 वर्षांपूर्वी अपघातात मेला होता. कबीरच्या ओठांवर थंड हसू उमटलं. हो, तीच गोष्ट तू सगळ्यांना विश्वास ठेवायला लावली होतीस. कोर्टरूममध्ये कुजबूज पसरली. न्यायाधीशांनी चष्मा नीट केला. मिस्टर कबीर चौधरी, जर तुम्ही खरंच शकुंतला देवींचे नातू असाल तर इतकी वर्षे तुम्ही कुठे होता? कबीर न्यायाधीशांजवळ गेला. माझ्या सुरक्षिततेसाठी मला दूर पाठवण्यात आलं होतं, युअर ऑनर. ज्या रात्री माझ्या आईवडिलांचा मृत्यू झाला त्याच रात्री मला देखील मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्याच्या नजरा हळूहळू प्रतापसिंगकडे वळल्या. आणि तो प्रयत्न ज्याने केला तो यासाठी काम करतो. प्रतापसिंह संतापाने उभा राहिला. हे सगळं खोटं आहे, युअर ऑनर. हा माणूस खोटं बोलतोय. कबीरने त्याच्या फाईलमधील कागद बाहेर काढले. मग या बनावट कागदपत्रांबद्दल बोलूया. त्याने काही कागद न्यायाधीशांसमोर ठेवले. हे आहेत शकुंतला देवी आणि महाराज देवेंद्र सिंग यांच्या खऱ्या लग्नाचे मूळ नोंदपत्र. पुजाऱ्याची सही, साक्षीदारांची सही आणि रजिस्ट्रारची नोंद. न्यायाधीशांनी काळजीपूर्वक ते पाहिले. कोर्टरूममध्ये पूर्ण शांतता पसरली. ही शिक्कामोर्तब. न्यायाधीश पुटपुटले. राजघराण्याच्या नोंदवहीतली आहे. हे कागद खरे आहेत. प्रतापसिंगचा चेहरा पांढरा पडला. कबीर पुढे म्हणाला, आणि हा त्या पुजाऱ्याचा जबाब आहे ज्याने हे लग्न लावून दिलं होतं. तो सध्या कोर्टाबाहेर वाट पाहतोय. विक्रम आश्चर्यचकित झाला. म्हणजे? प्रतापसिंगचा सगळा दावा? राघवने वाक्य पूर्ण केलं. खोटा आहे. प्रतापसिंहाचा वकील पटकन उभा राहिला. युअर ऑनर, या कागदांची पडताळणी करावी लागेल. कबीर हसला. ती आधीच झाली आहे, राज्याच्या फॉरेन्सिक विभागाने. न्यायाधीश खुर्चीत मागे टेकले. मिस्टर प्रतापसिंग, या प्रकरणात गंभीर फसवणुकीची चिन्हे दिसत आहेत. केस सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच प्रतापसिंग घाबरलेला दिसत होता.
पण कबीर अजून थांबला नव्हता. तो हळूहळू त्याच्याकडे वळला. आणि अजून एक गोष्ट आहे. त्याने एक छोटा फ्लॅश ड्राईव्ह बाहेर काढला. यात आर्थिक नोंदी आहेत, ज्यात दिसतं की 20 वर्षांपूर्वी तुम्ही अधिकाऱ्यांना लाच दिली आणि जमिनीची बनावट कागदपत्र तयार केली. न्यायाधीशांनी कपाळावर आठ्या घातल्या. ते प्ले करा. कोर्टरूमच्या स्क्रीनवर व्हिडिओ सुरू झाला. बँक ट्रान्सफर, बनावट कागदपत्र, गुप्त रेकॉर्डिंग, सगळे पुरावे एका माणसाकडेच बोट दाखवत होते. प्रताप सिंह. कोर्टरूममध्ये आश्चर्याचे उद्गार उमटले. प्रताप सिंगने टेबलवर मूठ आपटली. तुला वाटतं यामुळे मी संपेन? कबीर त्याच्याकडे झुकला. त्याचा आवाज शांत पण धोकादायक होता. नाही. तो थोडा थांबला. ही तर फक्त सुरुवात आहे. कोर्टरूमच्या दुसऱ्या बाजूला आजी कबीरकडे अभिमानाने पाहत होती. 20 वर्षांनंतर तिचा हरवलेला नातू परत आला होता आणि प्रताप सिंग विरुद्धचं युद्ध आता खऱ्या अर्थाने सुरू झालं होतं. दरम्यान खन्ना मॅन्शनमध्ये धर्मराज स्क्रीनकडे पाहत होता, जिथे राजवीरच्या पुरण्याचा व्हिडिओ चालू होता. अचानक आणखी एक मेसेज दिसला. अननोन नंबर. सत्य कधीच कायमचं पुरलं जात नाही भैया. दुसरा व्हिडिओ सुरू झाला. धर्मराजचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्या रात्री राजवीरला पुरताना तिथे अजून कोणीतरी होता, सगळं पाहत, रेकॉर्ड करत. कॅमेरा हळूहळू त्या माणसाच्या चेहऱ्याकडे वळला. धर्मराज भीतीने पुटपुटला. कबीर? धर्मराज आपल्या ऑफिसमध्ये बसला होता. त्याचे हात थरथरत होते. राजवीरला पुरताना त्याचा तो व्हिडिओ होता, तो अजूनही त्याच्या लॅपटॉपवर चालू होता. तेवढ्यात त्याचा असिस्टंट आत आला. सर, तुम्हाला हे पाहायलाच हवं. धर्मराज त्याच्याकडे वळला. असिस्टंटने त्याच्या हातात कायदेशीर कागदपत्रांनी भरलेली एक फाईल दिली. कागद पलटताना धर्मराजचा चेहरा फिकट पडला. मालमत्ता, शेअर्स, व्यवसाय, सगळं कोणीतरी ट्रान्सफर करत होतं. धर्मराजचा आवाज जवळजवळ कुजबुजेसारखा झाला. हे कोणी केलं? असिस्टंट थोडा थांबला. सर, काल रात्रीच कोणीतरी खन्ना ग्रुपचे 30% शेअर्स आपल्या ताब्यात घेतले आहेत. धर्मराजचा श्वास जोरात चालू लागला. कोण? असिस्टंटने अजून एक कागद त्याच्या समोर ठेवला. नवीन शेअर होल्डरचं नाव आहे राजवीर खन्ना. धर्मराज मागे सरकला. राजवीर फक्त त्याला घाबरवत नव्हता, तो धर्मराजने उभारलेलं सगळं साम्राज्य हळूहळू उद्ध्वस्त करत होता. त्या रात्री उशिरा शांतीनिवासच्या टेरेसवर कबीर उभा होता. तो त्या शहराकडे पाहत होता, ज्यावर कधी काळी त्याचं राज्य होतं. विक्रम सावधपणे त्याच्याजवळ आला. भैया, आम्हाला वाटलं होतं तुम्ही मेलेत. इतकी वर्ष कुठे होता तुम्ही? कबीरने एक दीर्घ श्वास घेतला. त्याचा चेहरा गंभीर होता. 20 वर्षांपूर्वी मला मारलं गेलं नव्हतं. तो थांबला. माझ्याशी विश्वासघात झाला होता. फ्लॅशबॅक. 20 वर्षांपूर्वी तरुण कबीर महत्त्वाकांक्षी आणि ठाम स्वभावाचा होता. त्याला कुटुंबाच्या व्यवसायात एक मोठा घोटाळा सापडला होता. त्यांच्या स्वतःच्या रक्तातील कोणीतरी मोठ्या प्रमाणावर काळा पैसा फिरवत होता. जेव्हा कबीरने त्या व्यक्तीला सामोरं जाऊन प्रश्न विचारले, तो होता धर्मराज खन्ना. त्या दिवसापासून कबीरचं आयुष्य बदललं. आपलं गुपित उघड होईल या भीतीने धर्मराजने कबीरला मारण्याचा कट रचला. एका वादळी रात्री कबीरचं अपहरण करण्यात आलं. त्याला एका दूरच्या गोदामात नेण्यात आलं आणि धर्मराजच्या माणसांनी तिथे आग लावून त्याला मारायला सोडून दिलं. पण नशिबाला काही वेगळंच मान्य होतं. एक अनोळखी माणूस, एक रहस्यमय तारणहार, त्याने कबीरला जळत्या आगीतून बाहेर काढला आणि त्याला दूर घेऊन गेला. पुढची अनेक वर्षे कबीर निर्वासितासारखा जगत राहिला. पण त्या काळात तो गुपचूप आपली ताकद पुन्हा उभारत होता. फ्लॅशबॅक समाप्त. विक्रमने रागाने मूठ आवळली. धर्मराजने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला होता? कबीरने मान हलवली. आणि आता? त्याने जे केलं आहे त्याची किंमत त्याला मोजावी लागेल. धर्मराज विरुद्धचं युद्ध आता वैयक्तिक झालं होतं. धर्मराज पुन्हा आपल्या ऑफिसमध्ये बसला होता. त्याच्या कपाळावरून घाम वाहत होता. तेवढ्यात त्याचा असिस्टंट घाईघाईने आत आला. सर, मोठी समस्या झाली आहे. राजवीरने आत्ताच. धाड. एक प्रचंड स्फोट झाला. फॅक्टरीच्या वेअरहाऊसमध्ये भूकंपासारखा आवाज आला. धर्मराज खुर्चीतून उडी मारून उभा राहिला. हे काय झालं? असिस्टंट अडखळत बोलला. सर, राजवीर खन्नाने फॅक्टरीवर ताबा घेतला आहे. त्याने सगळं ऑपरेशन बंद केलं आहे आणि तुमच्या बेकायदेशीर व्यवसायाचे रेकॉर्ड सरकारकडे लीक केले आहेत. धर्मराजच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या हवेलीच्या बाहेर आधीच पोलीस आले होते. त्याचे हात थरथर कापत होते. राजवीर मला पूर्णपणे संपवणार आहे. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने कॉल उचलला.
काय हवंय तुला राजवीर? फोनच्या दुसऱ्या बाजूने थंड आवाज आला. काही खास नाही भैया, फक्त तुला पडताना बघतोय. तो थोडा थांबला. हळूहळू, तुकड्या तुकड्याने. कॉल कट झाला. धर्मराजच्या चेहऱ्यावरची भीती हळूहळू रागात बदलली. जर राजवीरला युद्ध हवं होतं तर धर्मराजसुद्धा तयार होता. प्रतापसिंहच्या पेंट हाऊसमध्ये त्याचा मोठा मुलगा अग्निवीर स्वतःसाठी ड्रिंक ओतत होता. कबीर परत आल्यामुळे तो अजूनही आदरलेला होता. तेवढ्यात त्याचा वकील आत आला. सर, मला काहीतरी धक्कादायक सापडलं आहे. वीरने भुवया उंचावल्या. आता काय? वकील थोडा थांबला. हे तुमच्या भूतकाळाबद्दल आहे. वीर थिजून गेला. माझ्या भूतकाळाबद्दल? वकीलने त्याच्या हातात एक फाईल दिली. तुम्ही प्रतापसिंगचे खरे मोठे मुलगे नाही. तुम्हाला दत्तक घेतलं होतं. वीरच्या हातातून ग्लास खाली पडला आणि तुकडे तुकडे झाला. काय म्हणालात तुम्ही? वकील पुढे बोलला. शर्मा कुटुंबाचा पहिला मुलगा जन्मानंतर गायब झाला होता. या नोंदीनुसार वीर, तो हरवलेला मुलगा कदाचित तुम्हीच असू शकता. वीर मागे सरकला. नाही, हे अशक्य आहे. पण त्याच्या मनाच्या आत कुठेतरी त्याला जाणवत होतं, जर हे खरं असेल तर वडिलांसोबत शर्मा कुटुंबाला नष्ट करण्यासाठी त्याने जे काही केलं ते सगळं चुकीचं होतं. वीर आपल्या स्टडीमध्ये पुढे मागे फिरत होता. मी त्यांचा मुलगा असू शकत नाही. पण शंका आता त्याच्या मनात घर करू लागली होती. जर हे खोटं असेल तर तारीखा का जुळत होत्या? आजींचा हरवलेला नातू ज्या रात्री गायब झाला त्याच रात्री त्याला दत्तक का घेतलं गेलं? यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.